हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सायन्स विथ अमर सर. तर आपण हा चॅनल सुरू केला आहे. यावरती आपण रोज सायन्सचे नवीन नवीन लेक्चर्स घेऊन येणार आहोत. 8वी 9वी आणि 10वी मीन्स 8, 9 आणि 10 स्टँडर्डसाठी. ओके, सो इट विल बी युअर डिजिटल क्लासरूम फॉर SSC बोर्ड सायन्स. ओके, इन टुडेज क्लास वी विल स्टार्ट विथ व्हेरी important topic from class 9 physics. Okay, in this lecture, okay, in this lecture you will learn motion, distance, displacement, speed and velocity. Let's begin step by step. Okay, तो करूया, आपण चालू करूया एक एक. ठीक आहे. सो मोशन, तुम्हाला काय वाटतं मोशन म्हणजे काय असेल नेमकं? एनी आयडिया? आता कमेंट तर करू शकता तुम्ही. ठीक आहे. तर व्हॉट इज मोशन? द मोशन इज द चेंज इन द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू टाईम. मीन्स एखादा ऑब्जेक्ट आहे आणि तो वेळेनुसार काय करतो आहे, त्याची जागा बदलतो आहे. सिम्पल. ठीक आहे. एखादा ऑब्जेक्ट आहे, वेळेनुसार तो काय करतो आहे, सपोज हा एक ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. आणि तो काय करतो आहे, थोड्या वेळानंतर इकडं जातो आहे. तर याला काय म्हणणार आपण? मोशन. ओके, मोशन इज द चेंज इन द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, नाऊ एक्झाम्पल बघूया याच्या आपण. एक्झाम्पल 1, अ मूव्हिंग कार. ओके, मूव्हिंग कारचं एक्झाम्पल आहे. बघा, ही एक गाडी आहे आणि ही गाडी काय करणार आहे, आता तिची पोझिशन चेंज करणार आहे. ओके, विथ रिस्पेक्ट टू टाईम. सपोज ही गाडी इथं आहे आता पॉईंट ए. ही गाडी कुठं जाणार आता? पॉईंट बीला. मग ही पॉईंट गाडी ए पासून बी पर्यंत जाणार आहे, तर याला काहीतरी टाईम लागणार आहे. राईट. बूम, गेली. सो मोशन इज द चेंज इन पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजे वेळेनुसार काय करते, कुठलाही ऑब्जेक्ट असेल ते त्याची पोझिशन चेंज करते, त्याला काय म्हणायचं? मोशन. मला सांगा, सॉरी, आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. ठीक आहे. रोलिंग बॉल. सगळेजण फुटबॉल खेळला असाल, क्रिकेट खेळला असाल, नाहीतर व्हॉलीबॉल खेळत असाल, कुठलाही गेम खेळत असाल बॉलच्या रिलेटेड, तर तुम्हाला माहीत आहे की काय करतो बॉल, पण वेळेनुसार पोझिशन चेंज करतो. बॉलर जर बॉलिंग टाकत असेल तर तुम्ही बॅटनं मारता, मग तो बॉल काय करतो, बॅटला लागला की खूप लांब जाऊन पडतो. राईट. सो दॅट इज अ रोलिंग बॉलचा एक्झाम्पल. हा बॉल आहे, हा पण बॉल आता ए पोझिशनपासून, सपोज दिस इज ए पोझिशन, कुठं जाणार आहे? बी पोझिशनला. ओके, लाईक दिस. बूम, भाई फुटबॉल खेळत जावा. ओके, सो सिम्पल. मोशन इज द चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू टाईम. नाव नेक्स्ट, there are two types of motion, right? Uniform and non-uniform motion. Okay, uniform and non-uniform motion. So what is uniform motion? Equal distance in equal time. Simple. इथं शॉर्ट मध्ये लिहिलंय मी, equal distance in equal time. That means any object can covers equal distance in equal time of interval. आपल्याकडे काय आहे, एक इथं कार ऑन हायवे एक्झाम्पल दिलं आहे मी, पण तुम्हाला अजून एक एक्झाम्पल समजून सांगतो. ठीक आहे. सपोज हा पॉईंट ए आहे. ठीक आहे. हा पॉईंट आहे बी, देन हा पॉईंट आहे सी, आणि देन हा पॉईंट आहे डी. आणि इथं कोण आहे? सपोज एक माणूस आहे. ठीक आहे. कोण आहे? माणूस. तर हा माणूस काय करणार, सुरुवातीला ए पासून बीपर्यंत जाणार. सपोज हे अंतर आहे 50 मीटर. किती? 50 मीटर्स. देन फ्रॉम पॉईंट बी टू पॉईंट सी, हे पण किती आहे? 50 मीटर. अँड सी टू डी, दॅट इज ऑल्सो 50 मीटर. सो जर हा माणूस इथून स्टार्ट करत असेल आणि ह्याला बी पॉईंटपर्यंत जायला, सपोज 50 मीटर जायला किती वेळ लागेल? 10 सेकंद. किती? 10 सेकंद. हे फोन वाजतोय, धर. घरचा फोन आहे, मध्येच चाला राव. एडिट करावं लागेल. ठीक आहे. ओके, हां, सॉरी. तर हा जो माणूस आहे ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत जातो आहे. सपोज ह्याला 10 सेकंद लागतात. किती? 10 सेकंद. नंतर तो इथं पोहोचला. देन बीपासून कुठं जाणार? सीपर्यंत. त्याला किती वेळ लागला? 10 सेकंद. देन सीपर्यंत पोहोचला. सीपासून परत कुठं जाणार आहे? डीपर्यंत. राईट. त्याला हे डिस्टन्स कव्हर करायला पण किती सेकंद लागले? जर 10 सेकंड लागले. मीन्स द ऑब्जेक्ट, हू इज ऑब्जेक्ट? दिस मॅन. ओके, ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्स. ओके, इक्वल डिस्टन्स एव्हरी टाइम ही कव्हर्स 50 मीटर. 50 meter, 50 meter, 50 meter. That means this object covers equal distance in equal time. Equal time means every time he took
he or she took 10 seconds, right? So when object covers equal distance in equal time, that is uniform motion. ओके. कार ऑन हायवे आहे, कार आहे हायवेवर, राईट. मग ही कार काय करणार आहे, आता हा पॉईंट ए आहे, ह्या ए पॉईंटपासून बी पर्यंत जाणार आहे गाडी, आणि काय किती टाईममध्ये जाणार आहे, इक्वल टाईममध्ये जाणार आहे. ओके, गेली. ओके, सो दिस इज uniform motion, means when object covers equal distance in equal time. Example, car on highway. Then second type, non-uniform motion, means unequal distance in equal time. Can you give one example? So guys, you have to tell me one example of non-uniform motion in comment box. Okay, and if you have any kind of doubt, you can comment. We will make separate video on that doubt, or we can make a short video on that doubt. Okay, so now what is the non-uniform motion? When object covers unequal distance in equal time. Like same, we are going to again give example of that man or woman, whatever it is, boy or girl. Okay, A point, B point, then it is C point, and then it is D point. Okay, so 50-meter distance. Okay, every point has, between every point there is a 50-meter distance. Okay, so first this object is going to point B from point A, right? So now object gone from here to here. Okay, it will take 10 seconds. Now this object will go here to here, it will take suppose 5 seconds. Okay, this time he go a little bit slower. Okay, then from point C he goes to point D. Now he realizes that he is already late, so he goes by रनिंग करत करत गेला होता, धावत गेला भाई, पाय लावून पळाला. ठीक आहे, तर तो गेला 20 सेकंदामध्ये. किती? 20 seconds. सो टेल मी, डिस्टन्स इज सेम, 50 मीटर 50 मीटर 50 मीटर, बट टाइम इज डिफरंट, मीन्स अनइक्वल टाइम. or consider here is 10 second. Okay, he will take here as well 10 second, and here as well 10 second, but he will cover, at first he will cover suppose 40 meter, then he covers suppose 30 meter, and then suppose he covers 100 meter. So in every 10 second he covers different distances, 40, 100, 30. That means it is non-uniform motion. Okay, you can alternate time and alternate distance as well. So you can say equal distance in unequal time, or unequal distance in equal time. You can say in both ways. Okay, so what is uniform motion? Equal distance in equal time. If you want to write the definition, that is when object travels equal distance in equal time, that is uniform motion. And what is non-uniform motion? When object covers unequal distance in equal time, or it can covers equal distance in different times, that means also that is non-uniform motion. Okay, very easy. Okay, now the main part. Okay, distance. From this slide we are going to learn about distance, displacement, speed and velocity, and we can also cover some questions from the exercise or in textbook questions. Okay, सो अपनी कुर्सी की पेटी आप बांध लो गाइज. ठीक आहे, तर बघा डिस्टन्स म्हणजे काय. डिस्टन्स इज द लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन अ मोशन फ्रॉम गोईंग फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट. सपोज दिस इज अवर स्कूल. ओके, विच मला माहीत नाही तुम्ही कुठल्या स्कूलमध्ये जाता, बट ठीक आहे, तुम्ही कुठल्या तरी स्कूलमध्ये जाताय, दॅट इज स्कूल. ओके, फ्रॉम दिस स्कूल टू होम देर इज अ होम. ओके, अँड दिस इज द रूट. ओके, अँड नाव there is a boy. After school, I think this boy is not looking good because of the color of school and boy is same. Okay, now this boy is at school. Now he is going to travel from the points like this. I think, are you able to see this path? Okay, this is the road to go for his home. Now the boy is going to his home. काय करणार आहे तो? घरी जाणार आहे. आणि शाळा सुटल्यावर सगळे कसे घरी जाता तुम्ही? धावत धावत, पळत पळत, हळूहळू. भाई जोरात जाता का नाही एकदम? हा बसनं जाता, व्हॅननं जाता, इट्स ओके. तर हा गेला, कुठे गेला तो? घरी गेला बाबा, काय धावत गेला नाही हो. ठीक आहे, हा पॉईंट होता स्कूल, राईट, आणि हा काय आहे त्याचं? होम. सो ही गोज फ्रॉम हिअर टू हिअर, मीन्स स्कूल फ्रॉम स्कूल टू होम, राईट. हाऊ मच ही डिस्टन्स कवर्ड? सपोज
there are A, B, C and D point. Okay, then he suppose he cover this distance is 5 kilometer, sorry 500 meter. Okay, 5 kilometer थोडंसं जास्त होईल, 500 meter, then it is also 500 meter and it is 1 kilometer. Okay, so now tell me how much distance covered by this boy from the school to home. Okay, how much? 500 and 500 meter, 1 kilometer and 1 kilometer, that means he covers 2 kilometer distance, right? So this is actual length. Actual length means ह्याच रस्त्याने गेला तो, right? From A, B, C, D, right? So what is the definition of distance? Distance is the length of actual path traveled by an object. ऑब्जेक्ट कोण होता इथं? हा एक मुलगा होता, राईट? तर त्या मुलानं काय केलं, एका पॉईंटपासून म्हणजे हा 1 पॉईंट टू हा अनदर पॉईंट, त्यानं काय केला, हा एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत ट्रॅव्हल केला. बट कुठल्या? एक लेंथनं. कुठली लेंथ? ABCD. किती आहे ती? 2 किलोमीटर. ओके, सो सिम्पल, डिस्टन्स इज द लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ. ॲक्च्युली तो कोणत्या रस्त्याने गेला? ह्या रस्त्यानं. ठीक आहे. सो लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्ट आहे, त्या जर ऑब्जेक्टनं, म्हणजे तो जो ऑब्जेक्ट आहे तो काय करतो? ट्रॅव्हल करतो. तो जो रस्त्यानं, ज्या रस्त्यानं ट्रॅव्हल केला, तो जो, ते जे अंतर आहे, तो जो इनिशियल पॉईंट आणि सॉरी तो जो 1 पॉईंट आहे टू द अनदर पॉईंट आहे, राईट? हे 2 पॉईंट आहेत. त्यानं काय केलं? एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत गेला. बट कसा गेला? कुठल्या तरी एका सर्टन पाथनं गेला, राईट? राईट, ह्या रोडनं गेला. तर ह्या रोडची जी लेंथ आहे त्यालाच काय म्हणायचं? डिस्टन्स. लक्षात येतं आहे? सिम्पल आहे. अजून एक एक्झाम्पल सांगतो. सपोज हे आपलं हे स्कूल आहे, ठीक आहे, आणि इथं तुमचं घर आहे, ठीक आहे. मुलगा त्याला घरी जायचं, तो काय करतो? असा डायरेक्ट जातो का घरी सरळ रस्त्याने? कधीच नाही. असा जाणार, इथं ह्या मित्राला घरी सोडणार, मग ह्या मित्राला घरी सोडणार, मग ह्याला घरी सोडणार, मग असा फिरून इथं थोडंसं ग्राउंडवर थांबणार, मग कुठं जाणार? घरी. तो मग मला सांगा, हे जे डिस्टन्स आहे, हे एक सेकंड, हे जे डिस्टन्स आहे, हे वालं मी जे नोट करतो, हे वालं जे आहे, हे ॲक्च्युअल लेंथ आहे का? नाही, हे ॲक्च्युअल लेंथ नाही आहे. ॲक्च्युअल लेंथ काय? ही ॲक्च्युअल लेंथ आहे, राईट? So distance means these actual length traveled by object from point A to point B, and this is known as distance. Got it? Now, so tell me now, आता हे जे distance आहे, ठीक आहे, from school to home. Okay, this is the distance between school to home. ओके, हे पण डिस्टन्स, म्हणजे हे पण एक लेंथच आहे ना, डिस्टन्स नाही, सॉरी, लेंथ आहे, राईट? हे पण एक काय आहे? लेंथ आहे बिटवीन स्कूल अँड होम. व्हॉट इज इट कॉल्ड? काय म्हणतात त्याला? याला म्हणतात डिस्प्लेसमेंट. काय म्हणतात? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. त्या मुलानं कुठं सुरू केलेलं? स्कूलमध्ये. तो गेला कुठे? घरी. तर ह्या 2 जे ठिकाणं आहेत, स्कूल अँड होम, ह्याच्यामध्ये जे मिनिमम डिस्टन्स आहे, कुठला आहे मिनिमम डिस्टन्स? ही स्ट्रेट लाईन, ब्लॅक कलरची स्ट्रेट लाईन मी काढली बघा. कुठला आहे मिनिमम डिस्टन्स? हे. ओके, हे जे मिनिमम डिस्टन्स आहे फ्रॉम, त्याने स्टार्ट कुठून केलं? स्कूल. एंड कुठं केलं? होम. ओके, हे जे डिस्टन्स आहे फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट टू फिनिशिंग पॉईंट, त्याला काय म्हणायचं? डिस्प्लेसमेंट. ओके, सो डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. म्हणजे सुरुवातीचा पॉईंट आणि शेवटचा पॉईंट ह्याच्यामध्ये जे कमीत कमी डिस्टन्स आहे त्याला काय म्हणायचं? डिस्प्लेसमेंट. आणि ॲक्च्युअल लेंथ आहे, म्हणजे जो त्या रस्त्यानं गेला, असं वेळेवाकडे वळणं घेत गेला, मित्रांना सोडवत गेला, है ना, A to B ला गेला, मग B to C गेला, C to D गेला, हा जो लेंथ आहे, ॲक्च्युअल लेंथ, ठीक आहे, ज्याने तो त्या रस्त्यानं गेला, त्याला म्हणायचं डिस्टन्स. आणि त्या 2 ठिकाणांमधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स त्याला काय म्हणायचं? डिस्प्लेसमेंट. सिम्पल. Distance is the length of the actual path traveled by an object in motion going from one point to another. And what is displacement? Displacement is the shortest distance between starting and finishing point. Okay, now let's understand by more examples. Okay, first example, okay, there is a circle and there is an object on the circle. So okay, this object is going to run along the circumference of circle. Okay, he complete 1 revolution. Now tell me, he complete 1 revolution, right? So what is its distance? Distance काय असेल बरं याचं इथं?
जो हा सर्कलचा सर्कम्फरन्स असेल 2πr. आणि डिस्प्लेसमेंट काय असेल या केसमध्ये, डिस्प्लेसमेंट कारण त्याने ए पासून चालू केलं, इथं चालू केलं आणि परत कुठं आला, इथं झाला. म्हणजे मला सांगा ॲक्च्युअल लेंथ ट्रॅव्हल म्हणजे कोण, डिस्टन्स. ॲक्च्युअल लेंथ किती ट्रॅव्हल केली, 2πr. आणि व्हॉट इज डिस्प्लेसमेंट, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉईंट अँड फिनिशिंग पॉईंट. स्टार्टिंग पॉईंट पण इथंच आहे, फिनिशिंग पॉईंट पण इथंच आहे, म्हणजे ह्याची डिस्प्लेसमेंट काय झाली, 0. ओके. नाव सेकंड एक्झाम्पल, देर इज अ रोड, देर इज गाडी अँड नाव ही गाडी काय करणार आहे, पॉईंट पी पासून पॉईंट क्यू पर्यंत जाणार आहे. कशी, ब्रूम गेली. मला सांगा आता व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू. इथं लिहिले बघा खाली कोपऱ्यात, किती आहे, 360 मीटर. 360 मीटर. कॅन यू टेल मी डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट ऑफ दिस ऑब्जेक्ट, दिस कार. डिस्टन्स पूर्ण लिहितो बाळांनो, कन्फ्युजन नको. डिस्प्लेसमेंट. ओके, सांगा मग मला काय असेल. गाडी पी पॉईंटपासून क्यू पॉईंटपर्यंत गेली, सांगा मला मग काय असेल डिस्प्लेसमेंट ऑफ दिस कार अँड डिस्टन्स ऑफ दिस कार. कमेंट करायचं आहे, ठीक आहे, ॲन्सर. ओके, लेट्स मूव टू द नेक्स्ट. ओके, डिफरन्स बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. दिस क्वेश्चन इज इन युअर एक्सरसाइज. ओके, आय थिंक इट इज क्वेश्चन 2 फर्स्ट exercise question. Okay, difference between distance and displacement. So it is very easy. Okay, what is distance, the total length of the path covered by body. म्हणजे बॉडीने जो टोटल पाथ कव्हर केला आहे त्याची लेंथ. व्हॉट इज डिस्प्लेसमेंट, द शॉर्टेस्ट स्ट्रेट लाईन. शॉर्टेस्ट स्ट्रेट लाईन डिस्टन्स फ्रॉम इनिशियल टू फायनल पोझिशन. आणि पहिलं काय होतं, टोटल लेंथ ऑफ द पाथ म्हणजे ॲक्च्युअल रस्त्याची, जो ज्या रस्त्याने गेला आहे त्या रस्त्याची ॲक्च्युअल लेंथ. आणि शॉर्टेस्ट स्ट्रेट लाईन म्हणजे काय, म्हणजे स्टार्टिंग पॉईंट आणि इनिशियल पॉईंटमध्ये डायरेक्ट एक स्ट्रेट लाईन काढायची, नो वाकडे तिकडे वळणं. ओके, सो ती जी असेल ती डिस्प्लेसमेंट. नाव डिस्टन्स इज स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी मीन्स हॅज ओनली मॅग्निट्यूड, नो डायरेक्शन. अँड व्हेक्टर क्वांटिटी मीन्स इट हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. नाव डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ओके, डिस्प्लेसमेंट कॅन बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ऑर 0. डिस्प्लेसमेंट 0 पण असू शकते, पॉझिटिव्ह पण असू शकते आणि नेगेटिव्ह पण असू शकते. बट डिस्टन्स आहे, डिस्टन्स कसं असतं, ऑलवेज पॉझिटिव्ह. ओके, डिस्टन्स ऑलवेज पॉझिटिव्ह. डिपेंड ऑन ॲक्च्युअल पाथ टेकन, हे तर माहिती आहे आपल्याला. अँड डिपेंड्स ओनली ऑन द इनिशियल अँड फायनल पोझिशन. म्हणजे डिस्प्लेसमेंट कशावर डिपेंड असते, इनिशियल पॉईंट अँड फिनिश पॉईंट. बट डिस्टन्स कसं असतं, ॲक्च्युअल लेंथ. कसं गेलात तुम्ही. ओके, इझी आहे, लर्न करा. लिहून घ्यायचं असेल तर पॉज करा, स्क्रीनशॉट काढा आणि मग लिहून घ्या. ओके, देन स्पीड. व्हॉट इज स्पीड, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन अ युनिट टाईम. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट इन अ युनिट टाईम. ओके, स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम. SI युनिट मीटर पर सेकंड अँड CGS युनिट सेंटीमीटर पर सेकंड. SI युनिट सिस्टम्स डी इंटरनॅशनल युनिट्स. ओके, अँड CGS आय थिंक इथं काहीतरी मिस्टेक आहे. ओके, CGS. ओके, एक सेकंड, CGS मीन्स सेंटीमीटर ग्राम सेकंड. मीटर पर सेकंड SI युनिट, CGS युनिट सेंटीमीटर पर सेकंड. नाव टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट इन अ युनिट टाईम. सपोज एक ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे. सपोज काय घ्यायचं ऑब्जेक्ट सांगा, पटकन सायकल घेऊया. ठीक आहे, एक सायकल आहे. ओके, येलो कलरची सायकल, पुढचं चाक मोठं, मागचं चाक बारीक. ओके, देर इज अ सायकल. ओके, नाव दिस सायकल इज गोइंग टू कव्हर सम डिस्टन्स. ओके, सपोज दिस सायकल इज गोन फ्रॉम लाईक दिस अँड दिस. ओके, आणि ती सायकल पोहोचली इथं, राईट. ही सायकल आली इथं, समजून घ्या रे सायकल. ठीक आहे, सो सायकलनं काय केलं, एक डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. किती, फ्रॉम हे पॉईंट टू हे. सपोज इट इज 10 किलोमीटर. किती आहे, 10 किलोमीटर. किती, 10 किलोमीटर. किती, 10 किलोमीटर. ओके, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ऑब्जेक्ट इन अ युनिट टाईम. सपोज हे 10 किलोमीटर त्या सायकलला जायला लागले 5 मिनिट. किती, 5 मिनिट्स. तर व्हॉट इज द स्पीड, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल 10 किलोमीटर डिवायडेड बाय टोटल टाईम टेकन 5 मिनिट. आता मला सांगा, हे दोन्ही युनिट जे आहेत 10 अँड 5 एकाच पद्धतीचे आहेत का, नाही. सो आपल्याला ह्या मिनिटला काय करायला लागेल, कन्वर्ट करायला लागेल. त्यापेक्षा तुम्ही किलोमीटर पर मिनिट लिहा. ठीक आहे, 5 to 10, 2 किलोमीटर पर मिनिट. म्हणजे एका मिनिटला सायकल किती गेली, 2 किलोमीटर. त्यालाच काय म्हणायचं, सायकलचा स्पीड. ओके,
हे बघा एक्झरसाइजमध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे. अ पर्सन स्विम्स 100 मीटर इन फर्स्ट 40 सेकंड्स, 80 मीटर इन नेक्स्ट 40 सेकंड्स अँड देन 45 मीटर इन लास्ट 20 seconds. What is its average speed? So average speed is equal to total distance upon total time. ओके, आता इथे डिस्टन्स वेगळं वेगळं आहे. किती आहे? 100 मीटर, देन प्लस 80 मीटर प्लस 45 मीटर अँड टाईम 40 सेकंड्स प्लस 40 सेकंड्स प्लस 20 seconds is equal to 180, 180, 180 and 45, 225 divided by 100 is equal to 2.25 meter per second. So what is the average speed of person म्हणजे जो स्विमिंग करतोय त्याचा ॲव्हरेज स्पीड किती आहे स्विमिंग करण्याचा? 2.25 मीटर पर सेकंड. नाव लेट मी टेल यू समथिंग, एक इम्पॉर्टंट थिंग. ओके, सपोज एक ऑब्जेक्ट आहे, त्याचं स्पीड आहे 72 किलोमीटर पर आवर, राईट. आणि आपल्याला सांगितलं हे किलोमीटर पर आवर तुम्ही कन्वर्ट करा कशामध्ये? मीटर पर सेकंड. तर कसं कराल मला सांगा. सपोज 1 किलोमीटर पर आवर असेल, त्याला कसं कन्वर्ट करणार आपण? इज इक्वल टू कसं करणार? 1 किलोमीटर मीन्स 1000 मीटर है ना, डिवायडेड बाय 1 आवर मीन्स 3600 सेकंड्स. सो दिस झिरो विल कॅन्सल बाय दिस 2 zeros. 2 5s are 10, 2 8s are 36, 5/18. So when we have to convert this 72 kilometer into kilometer per hour into meter per second, then 72 into 5/18 is equal to 18 1s are 18, 18 4s are 72, 5 2s are 20 meter per second. And when you have to convert meter per second into kilometer per hour, just take the reciprocal of this value. Suppose any value, suppose take 20 into what is the reciprocal of 5/18? 18/5. 5 4s are 20, 18 4s are 72 kilometer per hour. Got it? So simple, you have to remember that when we have to convert नाही दिसत आहे ना, हां, kilometer per hour into meter per second, then then multiply the formula by 5 divided by 18 and vice versa. If meter per second converted into kilometer per hour, then formula into its reciprocal of 5/18 means 18/5. 18/5. So you have to remember these because in calculations it will help you to solve फास्ट अँड इझी. ओके, लिहायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या, इरेज करतोय मी. ओके, कारण पुढची स्लाईड येईल ना आत्ता. तो गाईज आपण 8वी 9वी 10वीचं असंच घेत राहणार आहोत लेक्चर्स. ठीक आहे, सगळ्यांनी काय करा, अनडू रिडू, अरे कसं करतात, क्लिअर वाला, डन. ओके, सो नाव व्हेलॉसिटी मीन्स डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन अ युनिट टाइम. स्पीड मीन्स डिस्टन्स ऑकर्स इन unit time. Velocity means displacement that occurs in unit time. Velocity is equal to displacement upon time. म्हणजे जेवढी काय डिस्प्लेसमेंट करेल दिलेल्या वेळेमध्ये ऑब्जेक्ट, त्याला काय म्हणायचं? त्याची व्हेलॉसिटी. ओके, सिम्पल. आणि स्पीड कशाला म्हणायचं? दिलेल्या वेळेमध्ये ऑब्जेक्ट जेवढं डिस्टन्स कव्हर करेल त्याला म्हणायचं त्याचं स्पीड. स्पीड मीन्स डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन युनिट टाईम. अँड व्हेलॉसिटी मीन्स डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन युनिट टाईम. सो व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. So tell me what is the SI unit of velocity? Meter per second. And CGS unit is centimeter per second. Okay, there is some mistake, centimeter per second. Okay, now scalar quantity, vector. Okay, there is a difference between speed and velocity. Okay, so first, speed is scalar quantity. Scalar quantity means only have a magnitude, and vector quantity means has magnitude as well as direction. Okay, has magnitude as well as direction, right. Scalar quantity, it has no direction. Speed does not have any direction, it can go in any direction. Okay, velocity has direction because we know displacement can positive, negative or zero. So displacement आहे.
तर त्याला डायरेक्शन आहे, आणि डायरेक्शन आहे म्हणजे व्हेलॉसिटी कशी आहे, डायरेक्शन असते, कारण व्हेलॉसिटी मीन्स डिस्प्लेसमेंट दॅट अकर्स इन अ युनिट टाईम. सो स्पीड इज बेस्ड ऑन डिस्टन्स अँड व्हेलॉसिटी इज बेस्ड ऑन डिस्प्लेसमेंट. ओके, नाव नेक्स्ट there is some extra information regarding to speed and velocity. Okay, so what is scalar quantities? Scalar quantity which are scalar quantities? हो, कधी कधी विचारलं पेपरमध्ये की डिस्टन्स स्पीड टाईम काय आहे, स्केलर आहे का वेक्टर आहे, तर तुम्हाला सांगायचं आहे डिस्टन्स स्पीड आणि टाईम हे कशा आहेत, स्केलर क्वांटिटी आहेत, बिकॉज दे ओनली हॅव अ मॅग्निट्यूड, दे डोंट हॅव डायरेक्शन. ओके, अँड वेक्टर क्वांटिटीज डिस्प्लेसमेंट अँड velocity. Displacement and velocity both has direction as well as magnitude, so displacement and velocity are vector quantities. Now first scientist who measures speed as distance upon time was Galileo. म्हणजे सगळ्यात अगोदर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम हे कुणी कॅल्क्युलेट केलं, कुणी मेजर केलं, सायंटिस्ट गॅलिलिओ. ओके, नाव दिस हे तुम्हाला फक्त जनरल नॉलेजसाठी लक्षात ठेवा, पेपरला जर विचारलं कधी फिल इन द ब्लँक्स वगैरे वगैरे तर तुम्हाला सांगायला यायला पाहिजे. ओके, फर्स्ट स्पीड ऑफ लाईट 343.2 मीटर पर सेकंड, कुठं, इन ड्राय एअर. ओके, द स्पीड ऑफ लाईट इज अबाउट 3 × 10⁸. ओके, देअर इज सम मिस्टेक, दिस 8 इज हिअर. ओके, हे थोडंसं ठीक आहे चुकलं. देन द स्पीड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ अराउंड द सन इज 29,770 मीटर पर सेकंड. काय काय शिकलो, सगळ्यात पहिल्यांदा आपण शिकलो मोशन मीन्स ऑब्जेक्ट्स है ना चेंज इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाईम, म्हणजे काय करतो, त्याची जागा चेंज करतो. व्हॉट आर द टू टाईप्स, युनिफॉर्म मोशन, नॉन युनिफॉर्म मोशन. कवर्स इक्वल टाईम इन इक्वल डिस्टन्स, दॅट इज युनिफॉर्म मोशन. कवर्स अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम, दॅट इज non-uniform motion, or covers equal distance in unequal time, that is also non-uniform motion. Okay, you should remember the examples. Then what is distance, the actual path traveled by object. Then what is displacement, the minimum distance between starting point and finishing point. Then speed means distance upon time, means कुठलीही गोष्ट दिलेल्या वेळेमध्ये किती डिस्टन्स कव्हर करते त्यालाच आपण त्याचं स्पीड म्हणतो. व्हेलॉसिटी म्हणजे काय, दिलेल्या वेळेत एखादा ऑब्जेक्ट किती डिस्प्लेसमेंट करतो, डिस्प्लेसमेंट इन युनिट टाईम. देन आय थिंक आपण सॉल्व केला आहे एक एक्झरसाइजमधला क्वेश्चन आणि 2 क्वेश्चन, एक न्यूमरिकल्स आणि डिफरन्स पण. तर आय होप यू लाईक दिस लेक्चर अँड वी विल कंटिन्यू टू टीचिंग लाईक दिस. ओके, we will have some improvements into this. If there are some feedbacks, some mistakes you would like to change me or correct those mistakes in next lecture, then you can tell me in the comments. Okay, so thank you for watching. Subscribe to Science with Amar sir. ओके, असंच आपण वेगवेगळे लेक्चर्स घेऊन येणार आहोत. आठवड्यातून 1-2 ट्राय करेल मी मॅक्सिमम लेक्चर्स अपलोड करायचा. तुम्ही काय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके गाईज, ओके, थँक्यू.